Hello, students. Welcome back to the lesson that is Voyaging Towards Excellence, Part 6. The thing we have seen before about the life journey of Achyut Godbole. His life journey from his childhood started with the childhood and then after admission in IIT, how his experience in IIT made him to introspect himself, स्वतःला स्वतःचं अवलोकन करणं आणि त्याच्यातून स्वतःला करेक्ट आणि रिकरेक्ट करणं, हे सगळं वर्णन त्याचं आयुष्याचं he has shared with us. Next, I have a number of limitations, but one thing I am proud of is the curiosity, humility, and humanity that is concern for our fellow human beings. I learned these values during my IIT days. I also become a firm believer in rationalism and equality for all the castes, creed, races, genders, and religion. As he had seen all these things, how these things affect the life of human being. The rationalism is the word he has used in this extract, which is prominent. What does mean by rationalism? The practice of basing opinions and actions on reason and knowledge rather than on religious beliefs or emotional responses. रॅशनलिझम याचा अर्थ आहे की जी काही गोष्ट आपण करणार, जे काही ओपिनियन आपण व्यक्त करणार, ते लॉजिकल असले पाहिजे, तर्कशुद्ध असले पाहिजे आणि ज्ञानावर आधारित असले पाहिजे, नव्हे की धर्म, भावना याच्याशी संबंधित असलेले ज्या गोष्टी आहेत त्यापेक्षाही ज्या गोष्टी तर्कशुद्ध विचार करण्यावर आणि ज्ञानावर अवलंबून आहे, ही जी विचारसरणी आहे आणि या विचारसरणीला धरून ज्या ऍक्शन्स, ज्या क्रिया केले जातात त्याला रॅशनलिझम असं म्हणतात. सो या सगळ्या गोष्टी he gives the credit that he rational. The credit goes to his colleagues, his friends, his professor in IIT who have contributed some part of his life making him the life of rationalism. म्हणजे जे काही त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यामध्ये जे वेगवेगळ्या लोकांचं पार्टिसिपेशन होतं, त्यामध्ये IITian friends, IITian professors, and the visiting professors who visited for lectures in IIT. So the qualities, he says, I have the number of limitations. मला स्वतःला माझ्यामध्ये काही मर्यादा आहे, खूप आहेत त्या. बट वन थिंग, एक गोष्ट अशी आहे की ज्याबद्दल मला कायम अभिमान वाटतो माझा स्वतःचा, बिकॉज ऑफ द व्हॅल्यूज ही इनकल्केटेड इन हिमसेल्फ. स्वतःमध्ये जे मूल्य त्यांनी जपले आणि जे वाढवले, दॅट इज क्युरियोसिटी, जिज्ञासा, ह्युमिलिटी, नम्रता आणि ह्युमॅनिटी, मानवता. हे या सगळ्या गोष्टींमुळे, या गोष्टी असल्यामुळेच त्याच्या आजूबाजूला असणारे जे ह्युमन बिंग्स आहे त्यांच्याबद्दल मी ही फील कन्सर्न्ड, जे त्यांची काळजी आहे या पूर्ण मानवजातीचा विचार करायला हवे, नव्हे की माझ्या स्वतःचा. आणि हे सगळं कशामुळे झालं? दीज 3 व्हॅल्यूज he was given by the society. I learned these values during my IIT days. आणि हे सगळे व्हॅल्यूज मी IIT मध्ये असताना माझ्यामध्ये पेरण्यात आले. ऑटोमॅटिकली दे just get into my life, means Achyut Godbole's life. I also become a firm believer in rationalism. आणि मी रॅशनलिस्टिक विचारसरणीचा माणूस आहे.
जी प्रत्येक गोष्ट ज्ञानावर घासून पुसून बघितली जाते, दॅट इज द ट्रू थिंग, नॉट द रिलिजन और द कास्ट अँड द क्रिड्स. दॅट वॉज द व्ह्यू ऑफ अच्युत गोडबोले. अँड ही ऑल्सो प्रेफर्स द इक्वॅलिटी. म्हणजे ज्याप्रमाणे रॅशनलिझमचा पुरस्कर्ता आहे अच्युत गोडबोले, त्याप्रमाणे इक्वॅलिटी, समता याही गोष्टींचा पुरस्कर्ता अच्युत गोडबोले आहे. इक्वॅलिटी फॉर ऑल, that may be from any caste, any creed, any race, any gender or any religion. म्हणजे बियॉन्ड दीज, म्हणजे कास्ट, क्रीड, रेसेस, जेंडर्स आणि रिलिजन याच्या पलीकडे जाऊन जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ह्युमॅनिटी, ह्युमिलिटी अँड क्युरियोसिटी. या गोष्टींना त्यांच्या दृष्टीनं फार महत्व होतं, नव्हे की या सगळ्या गोष्टी. त्यांना सगळे लोक इक्वल आहेत, ऑल पीपल आर इक्वल. ओके, he does not think of the caste, creeds, races, genders and religions, etc., etc. I started treating nature as God and humanity as religion. For him, the nature is the God and nature is the God and humanity as religion. जे दोन महत्वाच्या गोष्टी या एक्स्ट्रॅक्ट मधनं आम्हाला कळू शकतात ते म्हणजे निसर्ग जो आम्हाला कायम देत असतो, सराउंडिंग अराउंड अस, आमच्या अवतीभोवती असणारं वातावरण, हे माझ्यासाठी देव आहे. आणि माझा धर्म कुठला आहे? नॉट हिंदू, नॉट सिख, नॉट इसाई, बट द रिलिजन इज ह्युमॅनिटी. एकच धर्म माणसांसाठी असतो आणि तो म्हणजे ह्युमॅनिटी. अँड दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग विच proved to be very important while building up his character. When we read the lesson or the autobiographical sketch of Achyut Godbole, we see the different facets of his life. त्यांच्या आयुष्याचे वेगळे जे फेसेट्स आहे, म्हणजे आयुष्यातील जे महत्वाचे घटक आहे, ज्यांनी यांचं आयुष्य बिल्डअप केलं, ते आपल्याला लक्षात येतात. जेव्हा ते IIT मधून पास झाले, ही पास फ्रॉम IIT, द service or the job was ready for him. But what did he do? That time he joined a non-violent social movement for tribals with satyagraha. पण त्यांनी त्यावेळेस नोकरी न करता जी अहिंसात्मक सामाजिक चळवळ होती, ट्रायबल्स करता, भटक्या जमातींकरता जी चळवळ होती, ती त्यांनी जॉईन केली. आणि त्याच्यामध्ये विथ सर्वोदया, म्हणजे सर्वांचा उदय होणे. कारण आपण बघितलं होतं त्यांनी स्वतःचा रिलिजन काय सांगितलंय, स्वतःचा धर्म सांगितलाय ह्युमॅनिटी. आणि हा धर्म त्यांनी स्वीकारल्यामुळेच सर्वोदय, द वर्ड इज फ्रॉम मराठी, संस्कृत और हिंदी. दिस वर्ड सर्वोदय, देर आर द टू वर्ड्स in the word. सर्व means all, उदय मीन्स राईज, म्हणजे सर्वांचा उदय होणे, अपलिफ्टिंग ऑल, सगळ्यांना वर उचलणे. म्हणजे या त्यांनी मोहिमेमध्ये भागच याच्यासाठी घेतला की जे ट्राईब्स आहेत, वेगवेगळ्या भटक्या जमाती आहेत, त्यांचा पण उदय आपल्याला बाकी लोकांसमोर करायचा. बिकॉज ही हॅज हिज रिलिजन ऍज ह्युमॅनिटी, कारण त्यांचा धर्मच ह्युमॅनिटी होता. त्यांनी सर्वोदया जॉईन केलं. त्यांच्यासाठी जी नॉन व्हायलेंट अहिंसात्मक मुवमेंट होती ती, त्याच्यामध्ये सहभाग घेतला. देन पार्टिसिपेटेड इन पीसफुल सत्याग्रह. दुसरा शब्द आहे की त्यांनी शांततापूर्ण सत्याचा आग्रह. इथे पण दोन शब्द आहे बघा. इट्स अ जॉईनिंग ऑफ टू वर्ड्स, सत्य आणि आग्रह. सत्य मीन्स ट्रूथ, आग्रह मीन्स फोर्स, म्हणजे सत्याचा फोर्स करणे, सत्याचा आग्रह धरणे. ही जी मुवमेंट होती त्याच्यामध्ये पण ते जॉईन झाले. आणि पीसफुल, नॉट व्हायलेंट बट द पीसफुल सत्याग्रह. अँड फॉर द कॉज ही पार्टिसिपेटेड इन, ज्या कारणाकरता त्यांनी पार्टिसिपेशन केलं होतं त्याच्यामुळे त्यांना ही हॅज टू गो फॉर 10 days जेल. जेल पण झाली त्यांना 10 दिवसाची. अँड आफ्टर दॅट ही केम बॅक टू मुंबई. ही वॉज जॉबलेस फॉर अ व्हाईल. आणि
मुंबईला परत आले त्याच्यानंतर आणि काही काळ ते जॉबलेस होते, त्यांना जॉब नव्हता. मग जॉब नव्हता पण कमाई तर करायची होती. सो व्हॉट डिड ही डू? वर्क फॉर ₹125 month टू सुपरवाइज वर्कर्स at the night shift in mechanical workshop, changed 13 houses in Mumbai, and finally settled on information technology as my career. म्हणजे बघा त्यांचा प्रवास बघा, IIT झाल्यावर ही मुवमेंट त्यांनी जॉईन केली, सहभाग घेतला, नंतर जेलमध्ये गेले, तिथून परत आल्यावर ते जॉबलेस होते अँड देन ही वर्क फॉर ₹125 month, म्हणजे ₹125 महिन्यावर त्यांनी काम केलं, कारण पैसा हातात नव्हता. त्याच्यात काम काय होतं? ते काम त्यांच्या लायकीचं बिलकुल नव्हतं. सुपरवाइज वर्कर्स म्हणजे नाईट शिफ्ट मध्ये येणारे जे वर्कर्स आहे, एका मेकॅनिकल वर्कशॉप मध्ये त्यांच्या लेखाजोखा ठेवणं, त्यांचं निरीक्षण करणं, त्यांची कामाची देखरेख करणं, हे काम त्यांनी काही दिवस केलं. या कालावधीमध्ये त्यांनी 13 घरं बदलले इन मुंबई. 13 हाऊसेस ही चेंज इन मुंबई. आणि नंतर मात्र त्यांना त्यांचं जी आवड होती, दॅट वॉज इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टर, IT सेक्टर, आणि तिथे शेवटी ते IT सेक्टरमध्ये त्यांचं स्वतःचं करिअर करायला जॉईन झाले. आय स्पेंड 32 years इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी 32 वर्ष घालवले. 32 years आउट ऑफ विच, म्हणजे ह्या 32 वर्षांपैकी आउट ऑफ विच आय वॉज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर और MD और सॉफ्टवेअर हेड फॉर 23 years. म्हणजे 23 वर्ष, 32 मधली 23 वर्ष ते ज्या संस्थेमध्ये, ऑर्गनायझेशन मध्ये काम करत होते, त्यांची जी पोस्ट होती दॅट वॉज ऍज अ चीफ एक्झिक्युटिव्ह, म्हणजे CEO म्हणून काम केलंय त्यांनी, MD मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून काम केलं आहे, किंवा हेड ऑफ द सॉफ्टवेअर कंपनी, किंवा एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीचे हेड म्हणून काम केलेलं आहे. आणि त्या कंपनीज कुठल्या होत्या? लार्ज ग्लोबल मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीज. म्हणजे अगदी लोकल कंपनीज मध्ये त्यांनी काम नाही केलं, तर मल्टीनॅशनल आणि त्याही ग्लोबल, जागतिक स्तरावरच्या मोठ्या कंपनी ज्या मल्टीनॅशनल आहे त्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये त्यांनी नोकरी केली. विथ 1000 ऑफ सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स वर्ल्ड वाईड. आणि त्यांना जे काम करायचं ते जगभरातले हजारो सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स, सॉफ्टवेअर इंजिनियर्स और टेक्निकल गुरुज वर्ल्ड वाईड, म्हणजे जगभरातले सगळे असे लोक त्यांच्या सोबत त्यांनी काम केलं. अँड 6 ऑफिसेस इन US मधले 6 ऑफिसेस, 3 इन युरोप अँड 1 इन जपान अँड 1 इन ऑस्ट्रेलिया. तर असा सगळा त्यांचा जगव्यापी प्रवास झाला. कशासाठी? जस्ट टू ऍज अ हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन फॉर 23 years from its career of 32 years. Here we have to see the different types of vocabulary used in the extract. The first one, which we have repeatedly done in this lesson, abbreviation or the acronyms. त्याला काय म्हणतात? Abbreviation, acronym or short forms. We have to write the full forms. IIT, Indian Institute of Technology. MD, Managing Director. Some compound words are used here. Compound words means the words made by combining 2 or 3 words. असे शब्द की जे 2 किंवा 3 शब्दांनी मिळून किंवा जास्त शब्दांनी मिळून तयार झालेले असतात. तर त्याच्यामध्ये हायफनेटेड कंपाऊंड वर्ड आहे, क्लोज कंपाऊंड वर्ड आहे आणि सेपरेट कंपाऊंड वर्ड आहे. आपण हे शिकलेलो आहोत व्होकॅब्युलरीमध्ये. तर आपल्या या लेसन मध्ये असलेले हायफनेटेड कंपाऊंड वर्ड नॉन व्हायलेंट, नॉन व्हायलेंट मुवमेंट आपण बघितली आहे. सो नॉन आणि व्हायलेंट. देन अनदर इज क्लोज कंपाऊंड. वर्क आणि शॉप हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहे. दे आर कंबाईन्ड टू मेक अ डिफरंट मिनिंग. द शॉप और द प्लेस वेअर वर्क इज कॅरीड ऑन, जिथे काम केल्या जातं असं ते ठिकाण, दॅट इज अ वर्कशॉप. अँड इट इज क्लोज्ड because 2 words are close to each other. They are not hyphenated.
They are not used as a separate words. Okay. Here Satyagraha. The word is made from, as I have earlier told you, Satya Adhik Agraha. This word is from Marathi or Sanskrit or Hindi. It is mixed in English language. Okay. So this is the code mixing. This type is called code mixing. Another word, Sarvodaya, is Sarvancha Uday. Okay. And this is also the example of code mixing. Different type of vocabulary. The next one we will see the words which are used by adding suffixes. The root word, मुख्य शब्द कुठला आहे त्याचा वर्ल्ड, आणि या वर्डला जे सफिक्स लागलाय ते वाईड, म्हणजे वर्ल्ड वाईड, कंट्री वाईड, नेशन वाईड. ओके. म्हणजे थ्रू असं ज्याच्यातनं अर्थ निघतो आहे, जगभर, भर या अर्थाने दॅट इज यूज. लेस, अनदर suffix. By adding this suffix, we can make the word job, jobless. Okay. Full, it is again the antonym of less. हे दोन्ही शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहे. ओके. जसं होपलेस, होपफुल. ओके. जस्ट लाईकवाईज. सो लेस, जॉबलेस, ज्याला नोकरी नाही असा. फुल, पीस, वर्ड ओरिजिन वर्ड इज पीस, अँड पीसफुल म्हणजे शांतता पूर्ण, विथ द पीस. वर्म, that is a soft or the hard is the root word, and software, kitchenware, hardware, आपण अनेक शब्द असे वापरतो concerning to that particular field असं सांगण्यासाठी वेअर हा शब्द वापरला जातो. जसं आपण म्हणतो किचनवेअर म्हणजे किचनसाठी लागणारे जे साहित्य असतं, जी भांडी कुंडी असतात त्याला किचनवेअर म्हणतात. डिफरंट फेसेट्स ऑफ रायटर्स लाईफ जे आपण बघितले आता वाचलाय, दॅट इज ओनली गिवन इन द पॉइंट्स, जस्ट टू रिवाइज इट. त्यांना रिवाइज करण्यासाठी आपण ते पॉइंट्स मध्ये घेतलंय. आफ्टर पासिंग IIT, इनिशियल लाईफ ऑफ रायटर, म्हणजे IIT पास केल्यानंतर जे सुरुवातीचं आयुष्य होतं त्यांचं ते कसं होतं. तर पहिल्यांदा जॉईंट सोशल मुवमेंट फॉर ट्रायबल विथ सर्वोदया, देन पार्टिसिपेट इन पीसफुल सत्याग्रह, वेंट टू जेल फॉर 10 days, वॉज जॉबलेस इन मुंबई फॉर अ व्हाईल, काही काळ त्यांच्याकडे जॉब नव्हता मुंबईमध्ये. नंतर वर्क फॉर ₹125 month टू सुपरवाइज वर्कर्स ऍट द नाईट शिफ्ट इन मेकॅनिकल कंपनी. एका मेकॅनिकल कंपनीमध्ये त्यांनी ₹125 महिना असा जॉब केला होता. आणि नंतर सेटल्ड ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍज हिज करिअर, अँड द नेक्स्ट 34 years or 33 years he kept himself stable in the IT sector. Here we can see, and when he stable himself in the IT sector, most of the time he lead the company. म्हणजे जेवढ्याही IT कंपनीज मध्ये त्यांनी काम केलं तिथे त्यांनी कंपनीला लीड केला आहे. दॅट इज द ग्रेटनेस और द फंटॅस्टिक करिअर ऑफ अच्युत गोडबोले. ही वॉज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर और MD. ह्या दोन्ही ज्या पोस्ट आहे, CEO और MD, हा नेहमी हेड असतो कंपनीचा. तर सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सॉफ्टवेअर हेड म्हणून तो 23 वर्ष राहिला. तर हे 23 वर्ष त्यांनी कुठे कुठे नोकरी केली. तर पहिल्यांदा लार्ज ग्लोबल मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीज, की ज्या जागतिक सॉफ्टवेअर कंपनीज आहे, मोठ्या आहेत आणि जागतिक आहेत. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. विथ थाउजंड्स ऑफ सॉफ्टवेअर प्रोफेशनल वर्ल्ड वाईड, आणि हजारो सॉफ्टवेअर मधले प्रोफेशनल्स म्हणजे व्यावसायिक त्याच्या हाताखाली काम करायचे. त्या 6 ऑफिसेस इन US मध्ये 6 ऑफिसेस मध्ये त्यांनी काम केलंय. युरोपमध्ये 3. युरोप इज आशिया आपण ज्याला म्हणू शकतो, आशिया खंडामध्ये, किंवा नॉट इन द आशिया बट इन द युरोपियन कंट्रीज. युरोपियन कंट्रीज मध्ये त्यांनी 3 वर्ष 3 ठिकाणी काम केलं आहे. त्यात एक जी आहे ती आशिया खंडातल्या जपानमध्ये आहे, 1 and 1 in ऑस्ट्रेलिया. दॅट इज हिज करिअर इन द सॉफ्टवेअर sphere of his career.
नाउ वी हॅव टू सी द रायटर्स ट्रॅव्हल अँड रायटिंग. त्यांनी जो प्रवास केलाय सगळीकडे, जगभर प्रवास केला आहे तो, आणि त्यांनी केलेलं लिखाण कार्य ऍज अ रायटर, ते आम्हाला इथे बघायचं आहे. आय हॅड टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द ग्लोब. ग्लोब इज अ वर्ल्ड, युनिव्हर्स. अराउंड 150 टाइम्स फॉर बिझनेस. म्हणजे 150 वेळा त्यांनी त्यांच्या व्यवसायानिमित्त जगभर प्रवास केला आहे. During this period, I had also written 4 books with 500 to 700 pages, such on information technology, published by Tata McGraw-Hill and then translated into Chinese for global distribution. म्हणजे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इतका गाढा अनुभव असल्यावर त्यांनी IT सेक्टरवर 4 पुस्तकं लिहिले आणि प्रत्येक पुस्तक 500 ते 700 पेजेसचं आहे. ते त्यांची सगळी पुस्तकं टाटा मॅकग्रॉ हिल या पब्लिशरकडे पब्लिश झालेली आहे आणि नंतर त्या पुस्तकांचं चायनीज भाषेमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे फॉर द ग्लोबल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे जागतिक दृष्ट्या त्यांची पुस्तकं सगळीकडे पोहोचावी हा या ट्रान्सलेशन मागील उद्देश होता. नेक्स्ट आपण तोच मुद्दा बघतोय, हिज ट्रॅव्हल अँड हिज रायटिंग. हिज ट्रॅव्हल फॉर बिझनेस. त्यांनी बिझनेस करता ट्रॅव्हल केला. व्हेअर? इन द ग्लोबल ट्रॅव्हल. हाऊ मेनी टाइम्स? 150 टाइम्स. 150 टाइम्स म्हणजे 150 वेळा. मग या काळामध्ये त्यांनी काय काय केलं, कोणत्या पुस्तकांचं लिखाण केलं? ड्युरिंग दिस टाइम रायटिंग ऑफ बुक्स अबाउट IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मग त्या पुस्तकांचं काय कॅरेक्टरिस्टिक आहे? अबाउट बुक. रायटिंग ऑफ 4 बुक्स. त्यांनी 4 पुस्तकं लिहिली आहे. त्यांचे पेजेस किती आहे? 500 to 700. त्याचा टॉपिक काय आहे? तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पब्लिशर कोण आहे? टाटा मॅकग्रॉ हिल. त्याचं ट्रान्सलेशन कुठल्या भाषेत झालंय? इंटू चायनीज. रिझन, त्याचं कारण काय आहे? तर रिझन ऑफ ट्रान्सलेशन फॉर द ग्लोबल डिस्ट्रीब्युशन. त्याला जागतिक दर्जा मिळावा आणि पूर्ण जगात त्यांचं पुस्तक वाचल्या जावं ही इच्छा. द थिंग्स ही लर्न व्हाईल रनिंग द लार्ज कंपनीज. ह्या सगळ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करताना, हेड म्हणून काम करताना ज्या ज्या गोष्टी ते शिकले, ही लर्न, हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आय लर्न अ लॉट ऑफ थिंग्स व्हेन आय वॉज रनिंग दीज लार्ज कंपनीज. या मोठ्या कंपनी चालवताना त्यांनी ज्या गोष्टी शिकल्या त्या गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहे. ठीक आहे. द फर्स्ट थिंग, पहिली काय आहे? वन वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ टीम वर्क. म्हणजे विदाउट टीम वर्क नो सक्सेस इज पॉसिबल. म्हणजे टीमवर्क शिवाय कुठलंच काम यशस्वी होत नाही, हे त्यांनी त्याच्यामध्ये शिकलं आहे. इन टुडेज वर्ल्ड nothing is possible without teamwork. You cannot be successful if you are loner and an egoistic person. जर तुम्ही एकटे आहात आणि तुम्ही खूप अहंकारी आहात तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. सो दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ द मॅनेजमेंट. गुड मॅनेजमेंटसह हे फर्स्ट प्रिन्सिपल आहे. सेकंड वन, यू नीड टू लीड फ्रॉम द फ्रंट by setting a good example in front of your staff. आणि जर तुम्ही त्या कंपनीचे हेड म्हणून काम करता आहात तर तुम्ही लोकांनी जे करावं हे जे तुम्हाला वाटतं आहे ते स्वतः पहिले तुम्हाला करावं लागेल आणि तरच, म्हणजे कारण एक लोकांसमोर एक आदर्श निर्माण होईल. सेटिंग अ गुड एक्झाम्पल, की या व्यक्तीला उशिरा येणं आवडत नाही, तो स्वतःच वेळेपूर्वी आलेला असतो. त्यांनी हेडनी जर फॉलो केलं तर त्याचे फॉलोअर्स पण त्याच्यासारखंच वागणार. सो सेट अ गुड एक्झाम्पल ऍज अ हेड, लीड फ्रॉम द फ्रंट. म्हणजे पुढे जर तुम्हाला फ्रंटवर राहायचं असेल तर यू हॅव टू सेट अ एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ युअर स्टाफ. तुमच्या स्टाफ समोर तुम्हाला एक्झाम्पल सेट करावं लागेल. दिस इज द अनदर प्रिन्सिपल ऑफ गुड मॅनेजमेंट. गुड मॅनेजमेंटसह दुसरं प्रिन्सिपल आहे. Third was that you need to treat your subordinates and your colleagues as friends.
तिसरं आणि महत्वाचं आहे की तुमच्या सोबत काम करणारे जे लोक आहेत, तुम्हाला जे सब ऑर्डिनेट आहे, तुमच्या खाली काम करणारे आहेत आणि तुमचे जे कलिग्स आहे, तुम्ही त्यांना फ्रेंडली ट्रीटमेंट द्यायला हवी. इन माय करिअर आय मेड अ फ्यू मिस्टेक्स बट लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन. म्हणजे माझ्या करिअरमध्ये, म्हणजे अच्युत गोडबोले हे म्हणतात की माझ्या करिअरमध्ये मी काही मिस्टेक्स केल्या, काही चुका केल्या, पण नंतर मात्र लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन. प्रेरणा काय असते, लोकांना चांगल्या कामासाठी प्रवृत्त करणं काय असतं, हे मी नंतर शिकलो. कारण बिंग अ गुड लिसनर, कारण मी एक चांगला लिसनर आहे. दुसऱ्यांचं ऐकण्याची मला सवय आहे आणि त्यातनच मी घडत गेलो, मला प्रेरणा मिळत गेली. अँड देन आय केम टू नो दॅट फर्स्ट वी हॅव टू सेट द टार्गेट. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपलं टार्गेट सेट केलं पाहिजे की मला काय अचीव करायचं आहे, माझ्या कंपनीला काय मिळवायचं आहे, आणि त्याच्यासाठी हाऊ टू प्लॅन, व्हॉट टू प्लॅन, प्लॅन कसा करायचा आणि काय करायचा, दॅट आय हॅव टू डिसाइड. अँड देन द आर्ट ऑफ डेलिगेशन. आणि आर्ट ऑफ डेलिगेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन रनिंग कंपनी सक्सेसफुली. कुठलीही कंपनी सक्सेसफुली चालवायची असेल तर आर्ट ऑफ डेलिगेशन हे यायलाच पाहिजे. कारण आपलं मत we have to convey the others, we have to present our plan, we have to present our goal in front of the others, that in a way that they would be convinced, त्यांना ते कन्व्हिन्स होतील की yes, whatever is drawn in his plan, it is right or it will work. हे बरोबर आहे आणि हे वर्क करेल. आणि म्हणून दॅट आर्ट ऑफ डेलिगेशन was very important and he learned that very much. Such an important part of today's management. आणि आजच्या मॅनेजमेंटचा तर हा आर्ट ऑफ डेलिगेशन, टार्गेट सेटिंग and being a good listener for the motivation are important things which Achyut Godbole learned. So which three principles he learned? Importance of teamwork. Then setting good example in front of staff. आपल्या स्टाफ समोर एक चांगला आदर्श घालून देणे. Then equal treatment for colleagues and subordinate. आपल्या हाताखाली काम करणारे आणि आपले जे कलिग्स आहेत त्यांच्याकरता इक्वल ट्रीटमेंट ठेवणे. दॅट इज द अनदर प्रिन्सिपल ऑफ गुड मॅनेजमेंट. आणि त्यांनी स्वतः काही चुका केल्या, पण नंतर मात्र त्यांनी त्या दुरुस्त केल्या. लर्न मोर अबाउट मोटिवेशन. प्रेरणा, मोटिवेशन हे याच्याबद्दल हे खूप शिकले आणि ते स्वतः खूप चांगले लिसनर असल्यामुळे he learned how to set the target आणि he imbibed in himself the art of डेलिगेशन. आपल्यामध्ये त्यांनी हे आर्ट ऑफ डेलिगेशन स्वतःच्या स्टाफकडे, स्वतःच्या कोऑर्डिनेट लोकांना पण त्यांनी हे आर्ट ऑफ डेलिगेशन त्याचं महत्व समजावून सांगितलं. रिटर्न टू द फर्स्ट लव्ह. आणि नंतर इथे 32-33 वर्ष IT क्षेत्रात काम केल्यानंतर, भरपूर पैसा मिळवल्यानंतर, खूप अनुभव घेतल्यानंतर ही रिटर्न टू हिज फर्स्ट लव्ह. तो स्वतःच्या पहिल्या प्रेमाकडे वळला. आफ्टर वर्किंग फॉर ऑल दीज सॉफ्टवेअर कंपनीज सो मेनी इयर्स, आय वॉन्टेड टू रिटर्न टू माय फर्स्ट लव्ह. मला माझ्या पहिल्या प्रेमाकडे, म्हणजे टू राईट अँड रीड on various subjects concerning human life and existence. मानवी आयुष्य आणि माणसाचं अस्तित्व या संबंधित जे वेगवेगळे विषय आहे त्या विषयांचं वाचन करणं आणि लिखाण करणं हे आमच्या लेखकांचं पहिलं प्रेम आहे. So therefore I gave up 2 offers of around 3 crore rupees per annum to become a writer. म्हणजे रायटर होण्याची इच्छा त्यांची इतकी जबरदस्त होती
की या 33 वर्षानंतर जेव्हा त्यांना पर ॲनम 3 करोड रुपये देण्याची ऑफर आली, ती सुद्धा त्यांनी धुडकावून लावली. अँड ही रिटर्न टू हिज फर्स्ट लव्ह ऑफ रीडिंग अँड रायटिंग ऑन दोज सब्जेक्ट्स विच आर रिलेटेड डायरेक्टली विथ द लाईफ ऑफ ह्युमन बिंग. माणसाच्या आयुष्याशी संबंधित असणाऱ्या त्याच विषयांचा त्यांनी अभ्यास सुरू केला. दिस इज हाऊ माय सेकंड इनिंग्स ॲज अ रायटर इन मराठी बिगिन. म्हणजे अशा पद्धतीनं माझी जी सेकंड इनिंग आहे लेखक म्हणून, मराठीतला एक लेखक म्हणून सुरू झाली. फर्स्ट इनिंग विच वॉज इन द IIT sector and second inning was in the writing field. He began. Now we have to see about the writer's second inning of life. After 34 years of working in software company, he returned to his first love of reading and writing the subjects related to human life and existence. Giving up the 3 crores per annum offer टू बिकम अ रायटर. रायटर बनण्यासाठी ही 3 करोडची ऑफर पण त्यांनी धुडकावून लावली इन इज सेकंड इनिंग ॲज अ रायटर इन मराठी. आफ्टर दिस आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुस्तकं आजपर्यंत लिहिली आहे मराठीमध्ये. मोस्ट ऑफ देम हॅव बिकम बेस्ट सेलर्स. आणि त्यातली जास्तीत जास्त पुस्तक हे त्या वर्षीचं बेस्ट सेलर, सगळ्यात जास्त खप असणारं पुस्तक ठरलेलं आहे. आणि अजून काय वैशिष्ट्य आहे त्यांच्या पुस्तकांचं की ते एक तर बेस्ट सेलर ठरलं, आणि दुसरं आहे विथ द 10,000 ऑफ कॉपीज सोल्ड फॉर इच. म्हणजे प्रत्येक पुस्तक 34 पैकी प्रत्येक पुस्तक याच्या 10,000 कॉपीज आतापर्यंत विकल्या गेलेल्या आहे. However, it is not the sales or money that is important to me as much as the fact that these books have brought about very good changes in the lives of thousands of readers. यातून त्यांना हे सांगायचं आहे की लेखन, वाचन हे माझं पहिलं प्रेम आहे, ज्याकडे मी आता 34 वर्षानंतर 33-34 वर्षानंतर वळलो आहे. आतापर्यंत 34 पुस्तकं त्यांची मराठीमध्ये प्रकाशित झालेली आहे आणि बेस्ट सेलर ठरलंय पुस्तक. पण तथापि पुढे ते म्हणतात आहे की इट इज नॉट द सेल्स ऑर द मनी दॅट इज इम्पॉर्टंट टू मी. म्हणजे त्या पुस्तकातनं मिळालेली कमाई किंवा त्यांचा बेस्ट सेल हे माझ्याकरता तितकं महत्वाचं नाही जितकं माझ्याकरता महत्वाचं आहे की हे पुस्तकांनी, या माझ्या 34 पुस्तकांनी जो चांगला बदल घडवून आणला हजारो लोकांच्या, हजारो वाचकांच्या आयुष्यामध्ये जो चांगला बदल घडवून आणला, द गुड चेंज these books have brought into the life of thousands of people, thousands of readers of his books. आणि हे समजावून सांगायला त्यांनी पहिल्यांदा उदाहरण घेतलंय त्यांचं ऑटोबायोग्राफी, दॅट इज मुसाफिर, अँड द सेकंड हिज बुक ऑन द सायकोलॉजी मनात. की हे दोन्ही पुस्तकं असे आहेत की ज्यांनी हंड्रेड्स हॅव कम आउट ऑफ डिप्रेशन. हे दोनही पुस्तकं वाचून हजारो लाखो लोक डिप्रेशन मधनं बाहेर आले आहेत. एक्स्ट्रीम नर्वसनेस, दॅट इज अ डिप्रेशन. इट इज ऑन द वर्ज to be mentally retired. Depression is the step. After crossing that step, the person will be in the mentally retired man. जर त्या डिप्रेशन मधनं तो बाहेर आला नाही तर त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. तर असे अनेक लोक जे डिप्रेशन मध्ये होते यांचं पुस्तक वाचून, मुसाफिर आणि दुसरं पुस्तक सायकोलॉजीवरचं मनात, हे वाचून ते डिप्रेशन मधून बाहेर आले आहेत. एवढंच नाही तर मोर दॅन डझन हॅव गिवन अप थॉट्स ऑफ कमिटिंग सुसाइड अँड डिसाइडेड टू स्टार्ट ऑल अफ्रेश. याचा अर्थ असा आहे की अनेक लोक
जे त्या डिप्रेशनमुळे सुसाईड करण्याचं ठरवलं होतं ते त्यांनी तो विचार सोडून दिला. दे हॅव लेफ्ट द थॉट ऑफ कमिटिंग सुसाईड अँड स्टार्ट अफ्रेश. आणि नव्यानं आयुष्याची सुरुवात करायची असं ठरवलं त्यांचं पुस्तक वाचल्यानंतर. दॅट इज द सक्सेस ऑफ हिज बुक. म्हणजे त्यांच्या पुस्तकाचं हे जे अमूर्त रिझल्ट आहे, इनविजिबल रिझल्ट, इनविजिबल बट इम्पॉर्टंट. Not the money, not the sale is as much important as the people's good change in their lives. जे लोकांमध्ये होणारा हा चांगला बदल हे जास्त महत्वाचं आहे, नव्हे की त्या पुस्तकांचा सेल आणि पुस्तकातून मिळणारी रॉयल्टी. हे तेवढं महत्वाचं नाही. म्हणजे माणसांना आयुष्यात परत आणलं आणि हे ते करू शकले अच्युत गोडबोले बिकॉज द रिलिजन फॉर हिम वॉज ह्युमॅनिटी. ह्युमॅनिटी, मानवता हा त्यांचा धर्म होता आणि धर्म आहे. There are hundreds who tell me that they understood the theory of relativity or Big Bang. म्हणजे अनेकांनी यांना सांगितलं आहे की तुमच्या त्या सायन्सवरील पुस्तकामुळे किमयागार नावाच्या पुस्तकामुळे आम्हाला ज्या थिअरीज आहे सायन्स मधल्या ज्या कळल्या नव्हत्या, जसं बिग बँग थिअरी ऑर द रिलेटिव्हिटी थिअरी ऑफ आइन्स्टाईन, that we understood after reading your book on science named as Kimayagar. Okay, so the career as a writer in Marathi, writing of 34 books. काय काय केलं त्यांनी? 34 पुस्तकं लिहिली आहेत. त्या कॅरेक्टरिस्टिक काय आहे, वैशिष्ट्य काय त्यांच्या पुस्तकाची? दे आर बेस्ट सेलर्स. 10 of the thousands of copies sold for each. प्रत्येक पुस्तकाच्या हजारो कॉपीज, 10,000 कॉपी विकल्या गेलेल्या आतापर्यंत. इज द सेल्स ऑफ बुक ऑर मनी इम्पॉर्टंट फॉर द रायटर? प्रश्न येतो की या पुस्तकांचा सेल म्हणजे विक्री आणि त्यातून मिळणारे पैसा हा त्याच्याकरता महत्व आहे का? येस ऑर नो? इफ येस, व्हाय? इफ नो, व्हाय? जर उत्तर तुमचं येस असेल तर काय येतं आणि नो येत असेल तर काय येतं? सो द आन्सर इज नो, ऑफ कोर्स. No, the sales of books or money is not important for the writer because he has earned the sufficient money from his career in IT to be lived happily forever. कारण त्यांनी त्यांच्या 33 वर्षाच्या सेवेतनं IT सेक्टर मधल्या इतके सफिशियंट मनी कमावले आहे की ते त्यांना आयुष्यभर सुखात ठेवायला पुरेसे आहे. त्याच्यामुळे पैसा आणि सेल हे मुळीच महत्वाचं नाही. ही बिकेम रायटर ओनली टू फॉलो हिज पॅशन ऑफ रायटिंग अँड रिडिंग. ते रायटर बनले कारण त्यांची ती पॅशन होती. त्यांच्या पॅशनला फॉलो करायसाठी रिडिंग द सब्जेक्ट रिलेटेड टू ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. म्हणजे मानवी आयुष्य आणि अस्तित्व या रिलेटेडच जे सब्जेक्ट्स आहे ते मानव कल्याणाकरता लिहायचं आहे या उद्देशांनी त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि हेच त्यांचं पॅशन होतं. द मोर इम्पॉर्टंट थिंग फॉर हिम दॅट दिस बुक्स हॅव ब्रॉट मेनी गुड चेंजेस इन द लाईफ ऑफ मेनी रीडर्स. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या पुस्तकांनी अनेकांच्या जीवनात चांगले बदल घडवून आणले. हे बघा, आता प्रश्नांची उत्तर लिहिताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की तुम्हाला कुठला पॅराग्राफ आला त्याच्यावरून तुम्हाला तुमचं उत्तर काय राहणार हे ठरवायचंय. समजा हे जे मी आता समजावून सांगितलं ते असलेला पार्ट एक्स्ट्रॅक्ट जर पेपरमध्ये आला तुम्हाला तर हे उत्तर लिहायचं. पण नेक्स्ट पार्ट जर आला की काय काय बदल झाले की किंवा पैसे मिळवणं हे त्यांचं करिअर होतं का, तर नो. द फर्स्ट वन इज विल बी कॉमन. दोन्ही प्रकारच्या उत्तरामध्ये पहिला पॉइंट कॉमन राहणार आहे आणि दुसरा पॉइंट मात्र बदलणार आहे. कारण त्यांनी बाकी पुस्तकांचा पण तिथे उल्लेख केलेला आहे. तर मग ते पुस्तकांचा हा पॅराग्राफ आला असेल तर हे लिहिता येईल किंवा तो आणि हा पॅराग्राफ आला तर मग दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्हाला लिहिता येईल. आफ्टर रिडिंग हिज ऑटोबायोग्राफी मुसाफिर अँड बुक ऑन सायकोलॉजी मनात,
हंड्रेड्स ऑफ केम आउट ऑफ डिप्रेशन. अनेक लोक डिप्रेशन मधून बाहेर आले. अँड मोर दॅन डझन हॅव गिवन अप थॉट्स ऑफ कमिटिंग सुसाईड. अनेकांनी सुसाईडचा आलेला विचार काढून टाकला आणि आयुष्य नव्याने सुरुवात करायची ठरवले. There are many who understand the theory of relativity or Big Bang after reading his book on science किमयागार. अनेकांनी तर त्यांचं किमयागार पुस्तक वाचल्यानंतर हे जे सायन्सचे लॉजिकल थिअरी आहे, रिलेटिव्हिटी अँड बिग बँग, हे त्याच्यानंतरच त्यांना कळायला लागलाय. आता हा जो प्रश्न आहे, इट विल बी कंटिन्यूड आफ्टर वन मोर पॅराग्राफ. एक पॅराग्राफ आपण पुस्तकातला बघणार आहोत आणि त्याच्यानंतर उरलेलं उत्तर. याचं कारण आहे की कुठलाही एक्स्ट्रॅक्ट आला तरी तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. द नेक्स्ट वन, रीडिंग माय बुक ऑन सायन्स किमयागार. ते सगळे बिग बँग थिअरी आणि रिलेटिव्हिटी थिअरी त्यांना कळली. माय बुक बोर्ड रूम ऑन मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड ॲटलिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स. आणि त्यांचं जे बोर्ड रूम नावाचं पुस्तक आहे, जे मॅनेजमेंटवर आहे, तर त्या पुस्तकं वाचून कमीत कमी 20 व्यावसायिक एंटरप्रेन्योर्स म्हणजे व्यावसायिक, यशस्वी व्यावसायिक तयार झाले, उद्योजक तयार झाले. हे पुस्तक वाचून प्रेरणा घेऊन त्यांनी व्यवसाय सुरू केले. ओके, सो एंटरप्रेन्योर्स मीन्स द व्यावसायिक, बिझनेस पर्सन. ओके, then there are hundreds who tell me that they now can understand Economic Times or NDTV profit after reading my book on economics. अर्थात अनेकांनी त्यांना कळवलं आहे की आम्ही तुमचं अर्थात हे पुस्तक वाचल्यावर, अर्थशास्त्रावर असलेलं पुस्तक अर्थात, तर ते पुस्तक वाचल्यानंतर आम्हाला एनडीटीव्ही मधले जे प्रॉफिट असणाऱ्या ज्या न्यूज आहेत त्या आणि इकॉनॉमिक टाइम्स हे वृत्तपत्र आम्हाला कळायला लागलं. तोपर्यंत कळत नव्हतं, कारण ज्या अर्थशास्त्रामधल्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या त्यांना माहिती नव्हत्या. बट व्हेन दे रेड और आफ्टर रीडिंग दॅट बुक अर्थात, दे कुड अंडरस्टँड न्यूज in Economic Times or economics newspaper or NDTV, because the basic concepts and the terminology in economics they came in contact with. ती जी टर्मिनॉलॉजी आहे अर्थशास्त्राची ती त्यांना कळली आणि त्याच्यामुळे त्यांना व्हॉट एव्हर न्यूज or whatever description now they could understand. Many have turned to mathematics after reading my book on mathematics, गणिती. आणि त्यांनी गणिती नावाचं जे पुस्तक लिहिलं आहे ते वाचल्यामुळे अनेक लोक मॅथमॅटिक्स कडे वळले. जे मॅथमॅटिक्स पासून दूर पळायचे त्यांचा मॅथमॅटिक्स मध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला आफ्टर रीडिंग हिज बुक ऑन मॅथमॅटिक्स, गणिती. द सेम इज ट्रू. आणि हे जे वर सांगितलेलं आहे की काही लोकांना अनेक गोष्टी कळल्या नव्हत्या, त्या नव्यानं कळल्या. काही लोकांना कन्सेप्ट माहिती नव्हत्या त्या पर्टिक्युलर विषयांच्या, टर्मिनॉलॉजी माहिती नव्हती, ती त्यांना कळली आणि त्यांची अभिरुची त्या त्या पर्टिक्युलर विषयामध्ये वाढली. तर हे फक्त एवढीच पुस्तकं नाही आहे, तर पुढेही पुस्तकं आहे. हिज बुक अबाउट इंडियन म्युझिक दॅट इज नाद वेद, his book on English literature that is Zapurza, his book on painting that is Canvas, his book on Western films that is Limelight, and Western music Symphony, or the books such as Genius series. एक Genius series म्हणून त्यांनी जी पुस्तकमाला काढली that is रक्त, विटॅमिन्स और अनर्थ, हेही पुस्तक वाचून तेच अनुभव अनेकांनी त्यांना कळवलेले आहे. It is these reactions of the thousands of readers, the feeling that I am touching the hearts of thousands, if not lakhs, of my readers that keeps me going on. And here, Achyut Godbole has explained the facts की हे सगळे माझे पुस्तकं वाचल्यानंतर मला जे रिस्पॉन्सेस मिळाले, thousands of readers have given him the responses or the reaction. आणि हे तेव्हा मला लक्षात आलं की माझे शब्द, माझी लेखन शैली, स्टाईल ऑफ रायटिंग
is touching the hearts of millions of people. हजारो लोकांच्या हृदयाला हात घालण्याची क्षमता ही माझ्या पुस्तकामध्ये आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले बदल होतात आहे. ही जी भावना होती त्याच्यामुळे ही भावना त्यांना अजून अजून लिहित करत गेली. ही कीप्स ऑन गोइंग टू राईट अँड राईट ऑन द डिफरंट सब्जेक्ट्स रिलेटेड टू ह्युमॅनिटी, ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. म्हणजे त्यांची जवळजवळ सगळेच पुस्तकं जे आहे ती सगळी मानवी आयुष्य आणि अस्तित्व याशी महत्वाशी असणारे जे विषय आहे त्याच्याबद्दल ते लिहिते झाले, वाचते झाले. कारण कुठलाही विषय असो त्यांनी सांगितलंय की लाईफ सायन्सेस, सायन्स, टेक्नॉलॉजी, these subjects are important, but along with them the knowledge in the field of music, literature and music, literature and art, these three topics are very important to make person culturally rich. म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या श्रीमंतीसाठी बाकी पण म्हणजे सगळे विषय जे आहे, साहित्य आहे, संगीत आहे, कला आहे, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. इट कॅन एनरिच द लाईफ ऑफ द पीपल. सो ही कीप्स ऑन गोइंग ड्यू टू द लव्ह अँड द रिस्पॉन्सेस ऑफ द लॅक्स ऑफ रीडर्स. आता आपण स्टेप बाय स्टेप वी कॅन सी ओके द चेंजेस, गुड चेंजेस विच has been brought in the life of millions of people due to the books of our writer. आपण काही चेंजेस आधी बघितले, मी सांगितलं ना तुम्हाला हिअर. ओके, द चेंजेस हे आपण बघितलेले आहे आणि नंतर काही चेंजेस त्यांनी आत्ताच्या पॅराग्राफ मध्ये दिले अँड सो वी विल डिस्कस हिअर. हे आपण आता बघितलंय की गणिती वाचून नंतर इंग्लिश लिटरेचर. सेम इज ट्रू अबाउट हिज बुक्स ऑन इंडियन म्युझिक. On English literature, Zapurza. On painting, the book is Canvas. On Western film, the book is Limelight. On Western music, the book is Symphony. And books on Genius series are Rakta, Vitamins, and Anartha. When we observe the titles of the book, we came to know how appropriate, how suitable the titles are. म्हणजे हे जे टायटल्स आहेत त्या त्या विषयावरच्या पुस्तकाचे ते किती योग्य आहे. म्हणजे त्या टायटलसाठी त्यांनी कधी इंग्लिश टायटल्स वापरले, कधी मराठी टायटल वापरले, तर कधी हिंदी टायटल वापरले, हिंदी भाषेतले टायटल्स वापरले. जसं मुसाफिर, प्रवास, हिंदी शब्द आहे ना तो, तर तो शब्द त्यांनी वापरून म्हणजे त्यांचा प्रवास व्हॉयेज टू एक्सलन्स कसा झाला त्याच्यासाठी आत्मचरित्राला नाव त्यांनी मुसाफिर दिलं. कारण त्यांची मुसाफिरी ही अनेक क्षेत्रातून झाली ती आपण बघितली आहे. इंग्लिश लिटरेचर झपूर्झा. मराठीतले एक कथाकार आहेत वपू काळे, त्यांनी त्यांच्या गोष्टींच्या पुस्तकाचं नाव लिहिलंय वपुर्झा, म्हणजे वपू काळेंचं वपुर्झा. आणि त्याच धर्तीवर मराठी साहित्याच्या त्या धर्तीवर त्यांनी इंग्लिश लिटरेचरच्या पुस्तकाचं नाव लिहिलंय झपूर्झा. पेंटिंग इज डन ऑन द कॅनव्हास. पेंटिंग ही कॅनव्हासवर केली जातं अँड सो ही हॅज गिव्हन दॅट नेम कॅनव्हास, इंग्लिश वर्ड. ओके, दो द बुक इज मराठी, टायटल इज इंग्लिश. ऑन वेस्टर्न फिल्म्स म्हणजे वेस्टर्न पाश्चिमात्य जे सिनेमे आहेत ते नेहमीच लाईमलाईट मध्ये राहतात, म्हणजे प्रकाश झोतात राहतात, म्हणून त्यांना नाव दिलं लाईमलाईट. वेस्टर्न म्युझिक जे आहे त्याला नाव दिलं सिम्फनी. सिम्फनी इज द हार्मनी. ओके, म्हणजे एक वाक्यता जी असते, ताल, सूर, नाद याच्यामध्ये, म्हणून त्यांनी ते सिम्फनी नाव दिलं आहे. आणि जिनियस सिरीजचे पुस्तकं त्यांनी काढलेले आहे, दॅट इज द अनदर नेम रक्त, विटॅमिन्स अँड अनर्थ ही हॅज गिवन. ओके, which things keep the writer going on reading and writing the books consistently. अशा कुठल्या गोष्टी आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये ते की सतत ते वाचत आहेत, अजूनही सतत ते लिहत आहे, म्हणजे कन्सिस्टंटली ही इज रायटिंग द बुक. याच्या मागची प्रेरणा काय आहे? विच मेक्स हिम कीप ऑन गोइंग. त्याला चालतं आणि बोलतं कसं ठेवलं?
तर इट इज द पॉझिटिव्ह रिॲक्शन्स ऑफ द व्हेरियस रीडर्स ऑफ हिज बुक्स. म्हणजे त्यांच्या पुस्तकांचे जे व्हेरियस रीडर्स आहे त्यांच्या ज्या रिॲक्शन्स आल्या, त्यांचे जे रिस्पॉन्सेस आले, देअर लव्ह कीप आणि त्यांचे प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचलं, त्यांच्या प्रतिक्रियेमधनं रायटर मोटिवेटेड टू रीड अँड राईट डीपली अँड वाईडली द सब्जेक्ट रिलेटेड टू ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. म्हणजे मानवी आयुष्य आणि त्यांच्या अस्तित्वाशी संबंधित जिव्हाळ्याचे विषय त्यांनी लिहिल्यामुळे लोक खास त्यांच्या प्रेमात पडले, त्यांच्यावर प्रेम करत राहिले आणि ही ऊर्जाच मानव कल्याणासाठी आहे हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते पुस्तकं लिहत राहिले. मोरेवर द फिलिंग दॅट ही इज टचिंग द हार्ट ऑफ मेनी कीप्स हिम गोइंग ऑन. आणि ही जी भावना आहे खूप महत्वाची आहे की मी इतरांच्या मनामध्ये, हृदयामध्ये स्थान मिळवलेलं आहे. ही जी भावना आहे ही सो रिफाइंड फिलिंग दॅट इट कीप्स हिम ऑन गोइंग. लेसन अँड व्हॅल्यूज फॉर सक्सेस इन लाईफ. म्हणजे हे सगळं जे काही लेसन, धडे आणि जे काही व्हॅल्यूज, मूल्य त्यांनी आयुष्यामध्ये शिकले, जे की यशस्वीतेसाठी आवश्यक आहे माणसाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या, त्यांच्या आयुष्यामध्ये ते कसे यशस्वी झाले, ते कोणते लेसन्स आहे, कोणते व्हॅल्यूज आहे, हे त्यांनी सांगितलं. याचं कारण यांचे जे फॉलोअर्स आहे किंवा जी नेक्स्ट जनरेशन आहे त्यांनी पण फॉलो करावे इफ दे वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन देअर करिअर. सो ही गिव्ह द रिझन. म्हणून त्यांनी इथे कारण दिलं आहे की मी माझी स्टोरी तुम्हाला का सांगतो आहे. व्हाय एम आय टेलिंग यू माय स्टोरी? व्हेन आय लुक बॅक देर आर अ नंबर ऑफ लेसन्स अँड व्हॅल्यूज दॅट आय चेरिश अँड कीप लर्निंग अबाउट इव्हन टुडे. म्हणजे जेव्हा मी माझ्या आयुष्य मागे वळून बघतो तेव्हा मला लक्षात येतं की अनेक अनलिमिटेड लेसन आणि मूल्य, धडे आणि मूल्य ज्यांनी मला सततच फुलण्याची, चेरिश होण्याची आणि शिकण्याची माझी जी भावना आहे ती कायम ठेवली. असे अनेक लेसन, अनेक मूल्य आयुष्यातले मी शिकलो. हे असं मला मागे वळून पाहताना लक्षात येतं. आणि त्या गोष्टी कुठल्या होत्या, कोणते लेसन्स होते, ते कोणते व्हॅल्यूज होते की ज्यांनी यांना सतत लिहित ठेवलं. त्यातले काही फक्त त्यांनी सांगितले आहे. देर आर मेनी मोर अनकाउंटेबल थिंग्स आर देअर विच कीप्स हिम ऑन लर्निंग कंटिन्युअसली. सतत शिकत राहण्याची भावना, त्यातले काही त्यांनी इथे सांगितलेले आहे. आणि बाकी यू हॅव टू अंडरस्टँड फ्रॉम द रेस्ट ऑफ हिज बायोग्राफी. तर त्या कुठल्या गोष्टी आहे? पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थर्स्ट फॉर नॉलेज. ज्ञानाची तहान. ही तहान कधीच मेली नाही. सतत त्यांचा घसा कोरडा राहिला. ही हॅज टू ड्रिंक मोर अँड मोर वॉटर ऑफ नॉलेज फॉर द सक्सेस. म्हणजे पुन्हा पुन्हा नवीन नवीन ज्ञान मिळवत राहणं ही तहान त्यांना लागली. हा धडा त्यांना मिळाला. ह्या व्हॅल्यूचं, या मूल्याची किंमत त्यांना कळली. क्युरियासिटी तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जिज्ञासा. जेव्हा आपली जिज्ञासा मरते तेव्हा माणूस मरतो. नवीन नवीन जाणून घेण्याची क्युरियासिटी ज्याची जागी असते तो आयुष्यातल्या प्रत्येक स्टेजला यशस्वीपणे सामोरा जातो आणि नवीन नवीन पैलू त्याच्या आयुष्याला पडत जातात. क्युरियासिटी, ह्युमिलिटी, पोलाइटनेस. कितीही मोठं झालं तरी पाय जमिनीवरच राहिले पाहिजे हे त्यांना कायम माहिती होतं. सो नम्रता, माणुसकी, ह्युमॅनिटी हा तर त्यांचा धर्मच आहे. ही इज नॉट हिंदू बट ही इज अ ह्युमन बिंग, इज हिज कास्ट अँड द रिलिजन. माणुसकी हीच त्यांची जात आहे आणि हाच त्यांचा धर्म आहे. रॅशनॅलिटी, तर्कशुद्ध विचार करता येणे. दॅट इज अ रॅशनॅलिटी. भावनांवर वाहून जायचं नाही. दॅट इज द रॅशनॅलिटी. थिंक लॉजिकली, तर्कसंगत विचार करता येणं. दॅट इज रॅशनॅलिटी. इक्वॅलिटी, समता. टीम वर्क, सोबत काम करणं, एकोप्याने काम करणं. क्वेस्ट फॉर एक्सलन्स. क्वेस्ट म्हणजे सर्च, कायम एक्सलन्सच शोध घेणं. म्हणजे आता भरपूर झालं, आता काही मिळवायचं नाही असं नाही. जस्ट बी
go on and on and on. पुढे 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 जात राहा. चरैवेती चरैवेती, चालत राहा. नेव्हर से डाय, आता संपलं असं म्हणू नका. मोठ्या गोष्टीचा विचार करा. थिंकिंग बिग, नेहमी छोट्याचा विचार करण्यापेक्षा मोठा विचार करा. दीज लेसन्स अँड व्हॅल्यूज ही लर्न फ्रॉम हिज लाईफ, and these values make him prove himself the successful man who is going towards the excellence, and he feels that you all must be successful in your life. And if you want to be successful, keep in mind these lessons and values he has described. Now this is the end of our lesson. We will meet next just to discuss about the questions and answers and all the assignments given as a exercise in your textbook we will do in the next video.